आणि निश्चितपणे मी अनेक वेळा बोलतोय, म्हणजे शाहिरांसाठी माझा एक कार्यक्रम बरीच वर्ष झाली त्याला मॉनिटर दिली, परंतु गेल्या वर्षीपासून निश्चितपणे त्यांच्यासाठी माझा जुगलबंदीचा सामना आणि त्याच्यानंतर प्रतिस्पर्धी शाहिराला मान सन्मान देणारा पहिला शाहीर विकास लांबोड. त्यांनी निश्चितपणे माझा मोठेपणा केलाय, त्यांनी पण सांगितलंय निश्चितपणे आम्ही बारी संपल्यावर मित्र, परंतु गोड बोलतो आणि खोड म्हणायचा प्रयत्न केले एवढा सोपा आहे. ऐका आवर्जून सांगतो बघायचं, हा काय नाही इंचू राहायला चावला बघा जरा तपासा. त्याने ही निश्चितपणे बुवांची माझी दारू पिऊन गर्दीमध्ये 10-15 मी सोडली असते, पण आपल्याला तो घंटा नाही. आवर्जून सांगतो शाळेला शब्दाचा आभार असतो, वेळेला कठीण म्हणायचं. शहराची अतिशय सुंदर स्थळ मिक्स चाल होती, त्याच्यावर बोलणार आहे थोडस. त्याच्या अगोदर बरेचसे विषय मी आता जास्त गाणी बिडी गात बसत नाही, कारण मंडळी भरपूर आहे आणि मला जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्यांनी जे बोलले, जसं ते मला म्हणतात की माझे जे मुद्दे त्यांना खटकले त्याच्यावर ते बोलले, त्यांचे जे मुद्दे खटकले त्याच्यावर मी बोलणार. बरोबर आहे. विषय आहे का म्हणायचं काय? सुंदर स्तव, सुंदर स्तव, प्रश्नच नाही. बरोबरचं स्तवन काय फरमाईश काय त्यांचा गण आहे फेमस, तेच म्हणतात. पण बघा त्यांनी मान्य केलं नंतर विषय ठीक आहे, जरा संगीतकार इतके सुंदर, तुमचे वाद्यकार स्केल होतं, तुम्ही गाता होतं वा हा काय गोरांशी जाताना गाणारा म्हणजे हा कसा काय गोरांशी जाताना आपण काय म्हणतो असताना शाहीर स्केल वर्षाला तुम्ही कार्यक्रम गाताय, तुम्हाला कार्यक्रम हा पहिला आहे, माझा चौथा आहे, तुम्हाला भरपूर वेळ होता. स्केलचा अनुभव माझ्या आधी अर्धा तासात तुम्ही म्हणतात इथं मग तुम्ही हे तपासायला पाहिजे. स्केलिंग बिलिंग चला असं तो विषय आता मी घेत काय म्हणायचा, सुंदर विषय म्हणायचा मुद्दा. माझ्या ऑफिसमध्ये जसं बोवानी गायलं तसं माझ्या ऑफिसमध्ये आम्ही पण म्हणतो चला रे कोकणात मस्त गणपतीला जाऊ. विषय खूप चांगला, पण तो लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्यात अपयशी ठरला. विषय सुंदर, लेखणी पण चांगली, लाजवाब, पण गाण्याच्या माध्यमातून शाहीर या पेशाने लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही अपयशी. पुन्हा एकदा सांगतो आणि गवळणी घेऊन म्हणतात बघा, गवळण बुवांना दिलेली गवळण विषय दिलाय गीत कृष्ण आणि ते सवंगडी रात्रीच्या वेळी त्यांच्या चोरीचा तो विषय चाललेला आहे आणि ती मावशी पण म्हणते लांब हो रे कृष्णा भोरी मला उत्तर काय देतात बघा, उत्तर काय देतात, इंतजार नाही करना संशी गेली डॉट 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 देऊन पद्मावरती पाय. आता हा संदर्भ जो तुम्ही गायताय तो यमुनेच्या तीरावरचा आहे, तुम्ही शाहीर मोठे. जो तुम्ही मला काय सांगताय मी तुमच्याकडून कटिंग गायता, मी तुम्हाला गवळण लावले घरातली, हे मला कटिंग देता म्हटलं यमुनेच्या तीरावरी, कसा जमा वडाची समान द्यायला लावू नाही, अभ्यास करायचा आहे तुमचा. म्हणून सांगतो अजून एमपीएससी पेक्षा आणखी दुसरी कुठली परीक्षा असेल ती पण द्या, शक्ती पुण्यात एमपीएससीच्या अभ्यासाचा काही फायदा नाही, ते पण सांगणार आहे थोडं थोडं बघा. आणि येऊन मला म्हणतात की माझा पोरगा बरंच काय काय बोलते, थोडस मी घेतो विश्लेषण बघा. माझा पोरगा, मी बऱ्याच वेळा बोलतोय माझा पोरगा पण बोलतो गणपती, पण मग आता तो तसं नाही बोलत. आता काय म्हणतो, आता तो काय म्हणतो माहितीये का, त्याला शिकवलंय मी थोडं थोडं. आता तो काय म्हणतो सगळं नाही ठीक आहे चालतं, मला चांगलं वाटतं, बॅटरी संपले घ्यायची मग चल त्याला तसं घे बघू दे त्याला बॅटरी इसको चाल मस्त आहे.
मी सांगितलं तारीख देणं महत्वाचं नाही, विषयाला विषय देणं फार महत्वाचं आहे. आणि आता त्याला मी नवीन गाणं शिकवतो. घर घर में अब एक ही नाम. रंगमंचावर आहे, खोटं बोलणार नाही. 5 शो आहे, 5 शो मधल्या एका शोला त्याला नक्की आणणार. आणि तो जर गाणं बोलणार नाही, तो जर हे गाणं बोलणार नाही, 4.5 वर्षाचा 4.5-5 वर्ष जर बोलला नाही, लांबोरी बुवा शक्ती तुला उभा राहणार सचिन बुवा. सचिन बुवाला शक्ती तुला करायला शिकवायचा. घर घर में रेकॉर्डिंग करून ठेवा विषय. सचिन बुवा बोलतोय, घर घर में अब एक ही नाम और एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा अब जय श्री राम बोलेगा. वाक्य पॉइंट टू बी नोटेड मिलॉट. राईट दिस सेंटेन्स अँड नोटेड डाऊन करून ठेवा. पुढच्या 5व्या कार्यक्रमाला त्याला घेऊन येणार आणि हे जर गाणं बोलला नाही, जाऊन सांगतो त्यांनी नाव काढलं म्हणून. आणि मी सांगत आलो, जेव्हा त्याचा जन्म झाला त्यावेळेस प्रश्न विचारला. प्रश्नाला 5 वर्ष झाली. माझा सवेत मोठा झाल्यावरच उत्तर बोललेलं आहे. जेव्हा त्याचा जन्म झाला त्यावेळेला प्रश्न टाकला. 5 वर्ष झाली प्रश्नाला. निश्चितपणे आज 5 वर्षाचा आहे, म्हणजे मोठा झालाय, मोठा झालेला आहे. आणि तसं तुम्ही म्हणताय घमेंड, घमेंड, गर्व, अभिमान. तर तुषार पंढरे बुवांचे तुमच्या बाबूरांचे घराण्याचे 2 विषय सचिन बुवांनी बोलले. एक बोलतास बाबूराव जोशी या ठिकाणी रंगमंचावर या मैदानात इथं उपस्थित आहे. त्यांचे 2 विषय त्यांनी स्वतःहून मान्य केले. सचिन बुवाने बोलतात, स्वतः तीर नाही मारला, तू तर नाहीच मारला, पण शकीने काय करायच्या? स्वतः मारला नाही, पण शकीने काय? ज्यानं मारलाय किंवा ज्यानं उत्तर दिलेलं आहे त्यानं त्या दिवशी त्यांनीच सत्कार केला. म्हटलं मलाच करायचं, मी आताच शब्द होतं की मी सत्कार करणार, पण मी करायच्या. बुवानी सगळेजण, तुषार बाबा, मधुकर बाबा, सगळी मंडळी आली आणि मी मान्य केलं. याच्यामुळे बुवा मान्य करायला पण काहीच लागतं तुमच्या ते होणं म्हणून सांगता अजूनपर्यंत. आणि हे सगळे मला माहिती आहे, मी आधी कधीच नाही बोललो. हा, प्रत्येक आपापली बारी सर करण्यासाठी प्रत्येक शाहीर आपापल्या प्रेरणा बोलत असतो. पण हा माझ्या खिशात, तो माझ्या खिशात, हा पुढच्या खिशात, विकास पुढच्या खिशात, विकास मागच्या खिशात कधीच नाही बोलतो. परंतु यांना सगळ्यांना सचिन बुवा डोईजड आहे म्हणून हे मला कुठेतरी खाली पडण्याचा प्रयत्न असो असो. आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही ना, आवर्जून सांगतोय. म्हणून पहिले गाणं म्हणायचं आहे का लक्षात ठेवा. बघा डोक्यात देतोय बक्षीस आहे. संजय मोरे घरांच्या माध्यमातून 100 रुपये आले. शैलेश साळवी घरांच्या माध्यमातून कल्याण तुमचं कल्याण असो. शैलेश साळवी, संजय मोरे 200 रुपयाची पारितोषिक. म्हणायचं की कलाप्रेमींना हृदयाची जखडता तुला आलं नाही. या कलाप्रेमींना हृदयाची जखडता आलं नाही. या सचिन बुवाचा बाल अजून कुणाला उखडता आला नाही. माझ्या चुका शोधण्यात व्यस्त होता बुवा, माझ्या चुका शोधण्यात व्यस्त होता बुवा. अहो म्हणून याला सुरुवातीपासून चूक पकडता आला नाही. शाहीर ऐसे ही नाही बनते बुवा. हा गुरांची टाके तुम्ही कवी ओके चांगले आहात. शाहीर नो 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 नाही, नो नेवर. वा कधी पण द्या, कधी पण भेट. काय म्हणायचं आहे का? म्हणून पहिलं गाणं बघा, वनी स्तवन गायले अतिशय सुंदर. ऐका, नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे. त्या घोंगडीवाल्याचं, त्या मेंढरवाल्याचं, माझे माहेर पंढरी, माझ्या बाळू मामा. हे आम्हाला मिक्स हे म्हणतात
की मग माफ येणार. पण सचिन भाऊ म्हटलं की माझ्यावर पोलीस केस. ह्यानी म्हटलं की माफ, आणि मी म्हटलं की माझ्यावर बुवांनी नाही, बुवांचं नाही म्हणत. ह्यानी म्हटलं की माफ, आणि मग मी म्हटलं विषय कसा पटवून दिलेला आहे, अनेक वेळा दिलेला आहे. बाबूबाईचा मल्हारीचा विषय अनेक वेळा पटवून दिला आहे. आणि ह्यानी म्हटलं की माफ, आणि सचिन मग मला तर चिडतो. अहो विषय तुम्हाला पटवून दिले बुवा, तुम्हाला विषयाचं माझ्या मागून येता येत नाही म्हणून तुम्ही चिडता. मी चिडतो कधीच इथला विषय मी बाहेर नाही, पोलीस स्टेशन पर्यंत मी नेत नाही. पण तुम्ही नाही नेणार, पण तुमच्या माध्यमातून हे विषय गेले. येस ऑर नो उत्तर द्या. आणि म्हणून पहिलं गाणं म्हणायचं आहे. लगेच गाणं बुवानी 1.5 तास काढलाय मोजून, आमच्या गाड्या हातात आहे, टेन्शन नाही घ्यायचा. 45 मिनिटात बारी काढले पहिली. मला बोलता येत नाही, बुवापेक्षा 1.5 तास मी बोलू शकतो, टेन्शन नाही घ्यायचं. परंतु किती बारीला म्हणजे पैसा आलं म्हणून काय 1.5 तास नाही. जरा लोकांची बरेच फरमाईश आहेत की तुमच्या काय रंगबिरंगी दारूच्या भेटतात. तू गेला कुठं होतास बघायला, आणि दुसरा चॅलेंज रंगमंचावर माझ्या काही लोकांसमोर सांगतो, न दारू पिता सचिन बुवा तू याची मारी करायला तयार, कधी एकच बोलचा चॅलेंज तुला मान्यवर बसवायचे, सगळी मंडळी बसवायची, न दारू पिता म्हणतोस ना तू, न दारू पिता सर पारी काढायची आपण दोघांनी. बुवा काय माळ नाही घालत त्याच्या काय दुधान धुतलेलं नाही तो इथं नाही घरात जाऊन बियर कधी मारतो असो. आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही बुवा, तुम्हाला पण अडवायच करतो. म्हणजे आपण काय मच्छी मटण तर खातोच का तुमच्या वेळात माळ, पण तुम्ही काय साधू नाही हे मला म्हणायचं. म्हणून तुम्हाला आणतो, तुम्ही जर हा विषय म्हणताय चॅलेंज 5 बसवायचे, 5 बसवा, 10 बसवा, 15 बसवा, 20 बसवा, तुमच्या समक्ष लेखणी मला चॅलेंज पण दिली 2 मिनिटात मला लिहितो. तुम्ही याला ही गाणी तुझी पण मोठ्या मनाची शाहीर आहे. एखादा प्रश्न लागला, एखादा शब्द लागला तरी मोठ्या मनाने विचारतात आणि त्यांनी हे मान्य सुद्धा केलं. जरूर हा शब्द निश्चितपणे बुवाने सांगितलं त्याप्रमाणे आमचं दोघांचं बोलणं होतं. कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही खूप चांगले असतो, पण ही बाकीची लोक जी आहेत ना, ही टीव्हीला बघल्या त्यांचा मोठा कार्यक्रम असतो. हे जो यांची व्हिडिओ भांडणं होतो बुवा आधी बाजूला म्हणून शाहिरांनी माझ्या विषयाचं विश्लेषण, नवीन विषय त्यांना मी दिला. व काय म्हणतात, व तुम्हाला साधा प्रश्न विचारला की तुमच्या वडिलांचं नाव काय. म्हणजे मी तुम्हाला विचारलंय 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला, त्याचं नाव काय, मी नाव काय. म्हणजे तुम्हाला साधा प्रश्न असा आहे की तुमच्या वडिलांचं नाव काय. तर बुवा काय म्हणतात, नाही सकाराम का तुकाराम. असं कसं होईल बुवा, एक तर सकाराम म्हणा नाही तर तुकाराम म्हणा, हे उत्तर असतं. म्हणजे तुम्ही अजून कन्फ्युज मध्ये आहे की माझ्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय. डायरेक्टली सांगायचं, असं नाही सांगायचं. नाही कोणी म्हटलं बुवा आवर्जून सांगतो, संदर्भ लक्षात घ्या. बाबांचं नाव काय, नाही सकाराम असेल नाही तर दुसरं उत्तर तुकाराम असेल. असं नाही, असं नाही. मी रंगमंचावर सांगितलेलं आहे, सकाळी मान्य करणारा शाहीर आहे, खोटं बोलणारा नाही. निश्चितपणे तुम्हाला आणतोय उत्तर बरोबर. काही बोलायचं नाही, काही आपला नुसती बाजू काढून देण्यासाठी आपली लोक असलीच आहेत की आपलं बाजू काढून देण्यासाठी नाही याला शक्ती तुला म्हणत नाही. तुम्हाला आदरणीय होतो आणि म्हणून म्हणायचं काय, आज बऱ्याच वर्षाचा माझा प्रश्न फुटलेला आहे. 5 वर्षाचा आज बऱ्याच वर्षाचा माझा प्रश्न फुटलेला आहे. माझ्या जबाबदारीचा मुद्दा खऱ्या अर्थाने आज सुटलेला आहे. या गोष्टीचा मला आज खरोखर आनंद वाटलेला आहे, कारण माझा संवेद आज मोठा झाला. हा विषय सर्वांना पटलेला आहे. सचिन बुवा जाग्यावर देतो म्हणून, आणि हे मला माहिती आहे निश्चितपणे यांना
वैद्य झालाय फक्त एकच वैद्य झाला एकच आणि ती त्यांची ख्याती आहे किंवा त्यांना ते खटकत आहे म्हणून ते मला म्हणताय तुला अभिमान तुला गर्व मग माझ्याकडे सर्व आहे म्हणून मला थोडासा गर्व आहे माझ्याकडे सर्व आहे शाखाही चांगली संगीतकार चांगले वाद्यकार चांगले आणि सचिन बुवाचा आवाज पण चांगला अशी लोक म्हणतात लोक म्हणतात हे छोटो गाना नहीं लेंगे हम एसी सुपर लेंगे ऐसा नहीं असं म्हणतात तो मग माझ्याकडे सर्व आहे म्हणून मला थोडा गर्व आहे तो माझ्या बोलण्यातून कधीतरी झटकत असतो चला तो तुमच्या पण आहे तुमच्या पण ह्याच्यात आहे तो माच मी म्हणणार ना माच तुमचे पण दोन फोडले मग आम्ही काय म्हणू काय माच तुमचा फोडले दोन तुमच्या पण तुमच्या घराण्याचे फोडले ना दोन मग आम्ही म्हणू का तुमचा माच तुमचा गर्व तुमचा अहंकार नाही फोडण्यासाठी असतात आज माझा फोडलाय उद्या त्यांचं मी फोडेल तेव्हा मी म्हणू ना असाच माच गर्व अहंकार नाही म्हणून पहिलं काढायचं काय काढायचं घराणीच्या जोडीला ऐका विषय हम बोलेंगे तो गुन्हा ये बोलेंगे तो सब अच्छा तो हम बोलेंगे तो गुन्हा कसा गुन्हा आम्ही लहानपणी कथा ऐकली विषय आहे का लहानपणी कथा ऐकली गोवानीच आता विषय गायलेला आहे लहानपणी आम्ही कथा ऐकली लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला त्या मेंढपाळाच्या पोराच्या मेंढ्या असायच्या आणि तो एक दिवस त्याला अशी मज्जा वाटते चला लोकांना फसवूया तो लांडगा आला रे आला सगळी लोक धावली सकाळी म्हणजे आमच्या लहानपणीची स्टोरी आम्हाला धडाव लांडगा आला तो एक वेळा म्हणतो दोन वेळा म्हणतो सगळे गावकरी यायचे आणि मग तो फसवायचा त्यांना पण तिसऱ्या वेळेला खरोखर लांडगा येतो आणि मग त्या सगळ्या मेंढ्या खाऊ टाकतो विषय चांगला अभी बोलने का नाही बोलणं काही म्हणून हे वाक्य मी मगाशी सांगितलेलं नाही घेणार शॉर्टकट आपल्याला शॉर्टकट माहितीच नाही दीड तास बारीला पाहिजे बारी पास त्यांनी नसेल आणला किंवा मी मागितला नाही तो विषय नाही 45 मिनिटाचीच बारी मी काढले त्यांनी दीड तास डबल बारी केली म्हणून त्याला वेळ नाही ठेवणार काय अजिबात बोलायचं नाही म्हणून म्हणतो ऐका खोटं बोलून लोकांना या फसवलं मुंडग्यानं खोटं बोलून लोकांना एकच घेतो चला तुमचा मान राखतो कारण पैसे तेवढंच आहे नाव नाही बोला आहे ना नवरी मरो गाव मरो सुपारी देऊ खोटं बोलून लोकांना या फसवलं मुंडग्यानं मेंढपाळ्या या पोराच्या मेंढपाळ्या या पोराच्या ओ मेंढ्या मारल्या तर लांडग्या मेंढपाळ्या पोराच्या मेंढ्या मारल्या लांडग्या मेंढपाळ्या पोराच्या मेंढ्या मारल्या लांडग्या या गोष्टी म्हणून त्यामुळे मी थोडीशी माघार घेतली माझ्याकडे भरपूर विषय आहेत अशा गोष्टी आणि कोणी माघार
हे पण सांगतो, पण आपलं बोलायचं नाही. शानाला शब्दाचा मार. पुन्हा एक बार सांगतो, व खूप चांगले शाहीर माझ्या कारकिर्दीमध्ये मला 2च शाहीर चांगले मिळाले, तुषार बुवा पंधेरे आणि दुसरे विकास बुवा लांबोरे. दोघांच्या पण आडनावात रे रे आहे. लांबोरे आणि पंधेरे हे दोन्ही शाहीर मला चांगले मिळाले मित्रांनो. खरोखर प्रतिस्पर्धी शाहिराला मान सन्मान देऊन कार्यक्रम कसा करावा हे शाहिरांकडून म्हणजे त्यांची जी चिली पिली आहेत ना आता आलेली एवढ्या मारतात त्यांना पण सांगतोय मी. शिका जरा